तर हाय मित्रांनो, बघूया आज आपण कोणत्या बिहाफवर ट्रेड केला होता आणि उद्या आपल्याला मार्केट कसं राहील, उद्या आपण ट्रेड कसा करू शकता हे पण बघूया. तर मित्रांनो बघा, आज आपण आधी तर या पूर्ण लेवल आपण हे करू. नाही, एक मिनटं, म्हणजे म्हणजे आजचं सांगू द्या मला, म्हणजे त्यामुळे तुम्हाला कळेल की आपण कोणत्या बिहाफवर ट्रेड घेतला होता. तर बघा, कालचा जो हाय होता ना, आपण त्याच बिहाफवर आज ट्रेंड प्लॅन केला होता. तर बघा, जेव्हा मार्केटने ही लेवल म्हणजे जो प्रिव्हियस डेज हाय होता, मार्केटने इथं ट्रॅप करून मार्केट खाली आलं, त्यानंतर याच लेवलवरून मार्केट खाली आलं, पुन्हा इथेच ट्रॅप केला आणि म्हणजे काल पुन्हा तिथेच ट्रॅप केला होता मार्केट त्याच लेवलवर. तर आज आपण त्याच बिहाफवर हा पुट साईडचा ट्रेड प्लॅन केला होता. तर मार्केट जेव्हा ओपन झालं, मार्केट फ्लॅट ओपन झालं होतं. त्यानंतर जेव्हा फर्स्ट कॅन्डल होती ती बिअरिश होती. त्यानंतर आपण थोडा वेट केला आणि मी थर्ड कॅन्डलला मार्केट जेव्हा इथे ही कॅन्डल क्लोज झाली होती ना, तर 15 मिनिटमध्ये मी जेव्हा ती कॅन्डल बघितली होती, तर एकदम बिअरिश कॅन्डल ती क्लोज झाली होती. तेव्हा मी इथेच एक म्हणजे स्कॅल्पिंग ट्रेड दिला होता की इथून एक 10-15 पॉईंटसाठी मुवमेंट येईल म्हणून. म्हणजे ते फिबोनाचीच्या बेसिसवर आपण ट्रेड दिला होता. फिबोनाची आपण जी ड्रॉ केली होती ना, ती फर्स्ट कॅन्डलची फिबोनाची ड्रॉ केली होती आपण. एक्झॅक्टली त्याच बेसिसवर आपण तो ट्रेड दिला होता. बघा, एक्झॅक्टली जो 0.5ची लेवल आहे ना, तिथून रिजेक्शन दिलं होतं. त्यानंतर आपण फोर्थ कॅन्डलला ट्रेड दिला होता, एक्झॅक्टली त्या पिन पॉईंटपर्यंत, ब्ल्यू लाईनपर्यंत टार्गेट दिलं होतं आणि एक्झॅक्टली तिथेच टार्गेट हिट केलं. त्यानंतर सेकंड ट्रेड आपण दिला. सेकंड ट्रेंड जेव्हा इथे मार्केट कन्सॉल्टेशन होत होतं ना, तेव्हा हा बॉक्स ब्रेकआउटचा ट्रेड दिला होता आपण. म्हणजे तिथे मार्केट जेव्हा कन्सॉल्टेशन होईल तेव्हा मी सांगितलं होतं की हा बॉक्स ज्या साईडला पण ब्रेक होईल त्या साईडला तो इझिली ट्रेड घेऊ शकता. आणि मी आधी सांगितलं होतं इथे एक रिट्रेसमेंटला तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता आणि मिडलमध्ये एक टॉप लॉस तुम्ही लावून सोडून द्या. त्यानंतर एक्झॅक्टली फिबोनाच्या बेसिसवर आपण हे टार्गेट अचीव केलं होतं. म्हणजे त्या लाईव्हमध्ये मी लाईव्ह जेव्हा आलो होतो 9 वाजता, तेव्हाच मी लाईव्हमध्येच ते टार्गेट तुम्हाला हे करून दिलं होतं. त्यानंतर जेव्हा मार्केट या लेवलवर आलं होतं इथे, तेव्हा एक मी कॉल साईडचा ट्रेड दिला होता. तर हे झाले आपले आजचे ट्रेड. तर ते लाईव्हमध्ये पण तुम्ही बघू शकता. लाईव्हमध्ये तुम्ही येऊ शकता. 9 वाजता मला जॉईन करायचं आहे. मी लाईव्ह रोज 9ला समजा लाईव्ह येतो आणि लाईव्ह तुमच्यासमोर जो पण माझा ट्रेड असतो तो मग तुम्हाला शेअर करतो आणि सांगतो, जो माझा ट्रेड असेल तेच तुम्हाला शेअर करतो. तर उद्याचं मार्केट आपल्यासाठी कसं राहील. तर बघा, आधी तर हे लेवल मी आधीच ड्रॉ केलेला होता ॲनालिसिसमध्येच. ह्याच राहू द्या, आता लेवल जाऊ द्या. हे बघा, उद्या मार्केट एक गॅपअप ओपन झालं, गॅपअप, तर माझा फर्स्ट प्रायोरिटी राहील की मार्केट जसं गॅपअप होईल ना तसंच मी या लेवलपर्यंत मार्केट एक कॉल साईडला जाईल, म्हणजे त्या ट्रेड करेल. नाही तर गॅपअप झालं तर मी वेट करेल. इथे थोडंसं कन्सॉल्टेशन होऊन जर मार्केट वर साईडला जाईल तर तसा ट्रेड प्लॅन करेल. नाही तर मला पुट साईडचा उद्या ट्रेड नको. या लेवलवर जर कन्सल्टेशन झालं तर मी कॉल साईडला ट्रेड बघेल. जर ही लेवल ब्रेकआउट झाली तर मार्केट खालच्या साईडला येईल, एक तो ट्रेड मी प्लॅन करेल. उद्या होता येईपर्यंत मला तरी वाटतं की मुवमेंट नाही येणार, पण बघूया. जर आलं तर मुवमेंट कॉल साईडला येईल, तसं नाही येणार. कॉल साईडला जास्त एक्सपेक्टेड आहे. आणि बघा, तुम्ही जर बघसाल ना मित्रांनो, ते आपलं ओव्हरऑल मार्केट ट्रेंड फाइंड जर करायचं असेल तुम्हाला, तर ओव्हरऑल मार्केट आपलं काय दाखवते हे बघा. जर तुम्ही लाईनमध्ये गेले तुम्हाला एक्झॅक्टली दाखवते की मार्केट इथे एक डबल बॉटमचा फॉर्मेशन करत आहे. डबल बॉटम बनवून मार्केट एक वर साईडला रॅली करू शकते. हे माझं प्रिडिक्शन आहे की या लेवलवर किंवा ही जर लेवल ब्रेक केली या लेवलवर पण एक डबल बॉटम बनवूनच मार्केट एक अप साईडला मुवमेंट करू शकते. या वीकमध्ये हो किंवा नेक्स्ट वीकमध्ये हो, 101% मार्केट एक बिग रॅली किंवा बिग मुवमेंट कॉल साईडला करू शकते. 101% सिक्युरिटी के साथ बोल रहा हूँ मैं. तर हे माझा म्हणजे उद्याचं प्रेडिक्शन असं राहील की मार्केट फ्लॅट ओपन जर झालं तर मी वेट करेल की जी फर्स्ट 15 मिनटाची कॅन्डल आहे तिचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन तिचा मी फाईंड करेल आणि त्या हिशोबाने मी ट्रेड करेल. तर ओके मित्रांनो, तर भेटूया उद्या 9 वाजता आपण लाईव्हमध्ये. ओके, गुड नाईट.